नमस्कार. सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज हनुमान जयंती असल्यामुळे आपण आज बोलणार आहोत मारुती स्तोत्राबद्दल. त्या मारुती स्तोत्राचे नेमके फायदे काय आहेत, त्याचं कसं पठण करावं किंवा किती वेळा करावं, त्यासाठी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा. बऱ्याचदा काय होतं, टीनेजमध्ये म्हणा किंवा लहानपणी मुलं जे आहेत ते रात्री दचकून उठतात किंवा त्यांना सतत भीती वाटायला लागते. वाईट स्वप्न पडतात. स्वप्नांमुळे मध्यरात्री ते उठून रडायला लागतात. तर अशा वेळी आपण काय उपाय करायला हवा हे आपण आधी समजून घेऊयात. अर्थात एखाद्या गोष्टीची भीती किंवा टी व्हीवर पाहिलेलं एखादं भयानक दृश्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मेंदूमध्ये कुठेतरी स्थिरावलेल्या असतात आणि रात्री झोपल्यानंतर त्या भीती रूपात त्यांना अगदी स्वप्नरूपात त्या गोष्टी येतात आणि मूल घाबरून जाते. त्यामुळे त्यांचं ती भीती घालवण्यासाठी एक मानसशास्त्रीयदृष्ट्या आपण त्यांच्या जर मनावर बिंबवलं की तुम्ही हे स्तोत्र म्हणा, तुम्हाला नाही वाटणार भीती, तर मग सबकॉन्शियस माइंड जे आहे ते त्यावर काम करू लागतं. अशातलीच काहीतरी गोष्ट आपण आज बघणार आहोत. कधीही कोणत्याही क्षणी भीती किंवा तीव्र भयाची भावना मनात आली, एकटं असेल, काळोख असेल किंवा मग एखादा फोबिया असेल, की लगेच काळ, वेळ, मुहूर्त न बघता इमिजिएटली मारुती स्तोत्र म्हणायचं. सोयरंसुतक आहे किंवा मांसाहार केला आहे कसं म्हणायचं वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला सारायच्या. त्या क्षणी भीती कमी होणं महत्त्वाचं आहे. छातीची धडधड वाढणं, तणाव, अशक्तपणा, भूक न लागणं, अपचन अशा मनोशारीरिक त्रासांवर देखील हे स्तोत्र रामबाण उपाय आहे. किती वेळा म्हणायचं, कुठल्या दिशेला तोंड करून म्हणायचं, मनातल्या मनात म्हणायचं की मोठ्याने म्हणायचं, हे सगळे प्रश्न इममटेरियल आहेत. फक्त बरं वाटेपर्यंत, आपल्या मनाला चांगलं वाटेपर्यंत नॉनस्टॉप सुरू ठेवायचं. अनेक ठिकाणी गूढ आणि भयप्रद ठिकाणी अनेक मोठ्या लोकांना भीमरूपी महारुद्र हे मारुती स्तोत्र म्हणण्याचे अनेक फायदे जाणवलेले आहेत. आपण त्याला फार जर म्हणजे ठीक आहे, आपण जेव्हा म्हणतो की हे असं काही नसतं वगैरे, तर ठीक आहे, आपण जर त्या अँगलने विचार नाही करत तर आपण किमान या अँगलने विचार करू शकतो की एक सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जर हे बसवून घेतलं की हे स्तोत्र मी म्हटलं किंवा हे स्तोत्र माझ्या मुलाला आपण त्याची जाणीव करून दिली की हे स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला भीती जाणवणार नाही, तर अशा प्रसंगी नक्की 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 आपण भीमरूपी स्तोत्र म्हणू शकतो. तर कसं आहे हे स्तोत्र आणि याचा अर्थ काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत. तर आपण स्तोत्राला सुरुवात करूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सोता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी, सौख्यकारी दुःखहारी धूत वैष्णव गायका, दिनानाथा हरे रूपा सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय, ब्रह्मांडे मायली नेनो आवळे दंत पंकती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले भरी, सुवर्णकटिका सोटी घनता किंकिण नांगरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सरपातळो, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पातीला बळे, हानीला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासे टाकिले मागे गतीसी तोळना नसे, अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळना कैची मेरू मंदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, घनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रहे, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया,
भूतप्रेत संबंधाधी रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली, दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रका गुणे. रामदासी अग्रगणू कपिकुळाचे मंडनू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. इति श्री रामदास कीर्तन संकट निरसनं मारुती स्तोत्रम संपूर्ण. आपण आत्ता जे स्तोत्र ऐकलं त्याची रचना जी आहे ती समर्थ रामदास स्वामी यांनी 17व्या शतकात केली होती. त्यांनी एकूण हनुमानाची स्तुती करणारी 11 स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांमध्ये मारुतीच्या पराक्रमाचे आणि चरित्राचे वर्णन केलेले आहे. यामध्ये पहिलीचे 13 श्लोक आपण म्हटलेले आहेत त्यामध्ये मारुतीचं वर्णन आहे आणि नंतरचे जे 4 श्लोक आहेत त्यामध्ये फलश्रुती म्हणजे हे स्तोत्र पठणातून काय फायदे होतील हे सांगितलं आहे. आपण एकदा बघूयात पुन्हा की काय काय फायदे याचे आहेत. मारुती स्तोत्राचे पठण केल्याने मारुती प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात. मारुती स्तोत्राच्या पठणामुळे भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते आणि जीवनातील सर्व प्रकारचे सुख आणि शांती येते. मारुती स्तोत्राचे पठण केल्याने हनुमान आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात. मारुती स्तोत्राचे पठण केल्याने जीवनात धनधान्याची वृद्धी होते. या स्तोत्राच्या पठणाने साधकाच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. त्याचप्रमाणे भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात. शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढण्यासाठी त्याची मदत होते आपल्याला. म्हणून पालकांनी प्रत्येक मुलांना जे मुख्यतः जे शाळेमध्ये जाणारे टीनेजर्स आहेत त्यांना आवर्जून रामरक्षा आणि मारुती स्तोत्र ह्या गोष्टी शिकवल्याच पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही फार आध्यात्मिक नसाल तर तुम्ही याच्या दुसऱ्या अँगलचा विचार करा. या स्तोत्रामध्ये जे सांगितलं त्याचा अर्थ समजून घ्या. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी रामरक्षा आणि त्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे मारुती स्तोत्राचाही अर्थ सांगितलेला आहे. तर एकदा अर्थ समजून जर आपण म्हटलं तर ते आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण त्या गोष्टी आपल्या ठेवतो, साचवत चालतो आणि त्याचा आपल्याला कुठेतरी फायदा होतो. त्यामुळे नक्की आपल्या मुलांना मारुती स्तोत्र शिकवा आणि त्यांच्याकडून म्हणून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.